मनी माइंडसेट अँड प्रोसेस. बॅलन्स वेल्थ मॅनेजमेंट कशी करायची ते आपण बघणार आहोत. इफ यू आर सॅलरीड पर्सन अँड यू आर एलिजिबल टू इन्व्हेस्ट 5,000 पर मंथ. जर मी पगारदार व्यक्ती आहे किंवा माझी परमनंट इन्कम चालू आहे आणि 5,000 रुपये मला इन्व्हेस्ट करायचे, तर माझ्याकडे ऑप्शन असणार आहे बँक एफ डी, लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंड. फॉर एक्झाम्पल मी SIPमध्ये 5,000 रुपये पर मंथ इन्व्हेस्ट करायला सुरू केलं. स्टेपअप त्याला 5% केलं आणि टेन्युअर जर 20 वर्षाचा ठेवला तर टोटल इन्व्हेस्टमेंट ही माझी ऑलमोस्ट 20 लाखांपर्यंत जाते. माझ्याकडे ऑप्शन होते FD, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. FDमध्ये मी इन्व्हेस्ट केल्यानंतर 7%च्या रिटर्नने मला मिळतात 38,73,000 आणि रिस्क असणारे हाफ स्टार. तेच लार्ज कॅपमध्ये ठेवले आणि एक्सपेक्टेड रिटर्न जर 15% पकडले तर मला मिळणारी रक्कम असेल 1,30,30,000. त्याला मिळणारे 1 स्टार रेटिंग रिस्कची. मिड कॅपमध्ये 21%चे एक्सपेक्टेड रिटर्न पकडलं तर मला मिळणारी रक्कम असणार आहे 2,28,63,000 आणि रिस्क असणार आहे 2 स्टार. आणि तेच जर मी स्मॉल कॅपमध्ये टाकले तर 27%चं एक्सपेक्टेड रिटर्न नंतर माझ्याकडे जमा होणारा कॉर्पस असेल 5,60,00,000 पण त्याला असेल 3 स्टारची रेटिंग. मग मी माझे सगळे पैसे स्मॉल कॅपमध्ये टाकावेत का? जर मी तसं केलं तर मी एक तर मिस आउट करेल, अदरवाईज एक्सेसिव्ह रिस्क घेऊन टाकेल. तर मग मी काय करणार आहे, माझ्याकडे 20 वर्ष आहेत तर 2,500 रुपये मी स्मॉल कॅपमध्ये टाकणार आहे, 2,000 रुपये मिड कॅप आणि लार्ज कॅपमध्ये टाकणार आहे आणि 500 रुपये FDमध्ये टाकणार आहे. म्हणजे माझं रिस्क मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित होईल आणि एक मोठा कॉर्पस माझ्याकडे असेल. तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत कॉमेंटमध्ये सांगा. थँक्यू.